हे गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स। नमस्कार मित्रांनो, तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर सकाळचे वाजलेले 8:30 आणि मी आलोय गावठ्याच्या मळ्यामध्ये। तर बघू शकता इकडे बॅकग्राऊंडला जी टोमॅटो दिसते आपली, ही पहिला प्लॉट आहे। तर ह्या प्लॉटचे आपल्याला आज 4th हार्वेस्टिंग करायचे, तर चौथा तोडा घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला। ह्या टोमॅटोचा खूपच गॅप गेला, आता मध्ये जवळपास आठवडाभराचा गॅप गेला, त्यानंतर आपण तोडा घेतोय। बघू शकता टोमॅटो लाल झालेली अशी खूपच पिकलेली टोमॅटो आता। तर ह्या टोमॅटोचा आपल्याला आज चौथा तोडा करायचा आहे। तर चला व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, बघू आजच्या व्लॉगमध्ये काय होतंय। तर मित्रांनो, आपण आठवडाभराचा जवळपास गॅप दिला, त्याचं कारण असं की आपल्या खोरीफाटा मंडीला आपल्याला टोमॅटो जास्त पिकलेला लाल टोमॅटो हा जास्त भाव जातो, म्हणजे उच्च दराचा मार्केट त्याला भेटत असतो। आणि म्हणून आपल्या मार्केटच्या हिशोबाने मार्केटमध्ये जसा माल विकला जातो तसा माल पिकवणं गरजेचं आहे। आणि त्यामुळं आपण सध्या असं लाल माल करून घेतलेला आहे, कारण की लाल मालाला हा जास्त मार्केट भेटत असतो। त्यामुळं कारण जास्त मार्केट भेटण्याचं कारण म्हणजे टोमॅटो ही हिवाळी सीझनला म्हणजे ह्या पिरियडला सध्या स्थितीला जास्त पिकत नाही, तिरंगा टाईप होऊन जाते, म्हणजे 3 रंगी टोमॅटो होते। तर त्यामुळे मार्केट कमी भेटतो आणि कचरट माल दिसतो, आणि आपल्या मंडीला हा लालसर माल जास्त भाव विकतो। बघू आजच्या या टोमॅटोला, आजच्या तोड्याला उद्या काय मार्केट भेटतो मित्रांनो। आज माल तोडल्यानंतर आपण उद्या सकाळच्या मार्केटला म्हणजे सकाळी 6:30 सुरू होतो, त्या टायमिंगला आपण खोरीफाटा मंडीला हा माल नेणार आहे। तर बघू काय भावाने जातो टोमॅटो। तर चला तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, व्लॉगला बघत राहा। A few moments later. तर मित्रांनो, कॅरेट आलेले, आता आपण तोडायला सुरुवात केली टोमॅटो। आता सध्या मी एकटाच आहे, बाकी पब्लिक येते मागून, येते थोडे उशिरा 10-11 वाजता, तोपर्यंत मी तोडायला सुरुवात करतो। अशा प्रकारचा माल तोडून घेतला आपण लाल। मित्रांनो, आता आपल्याला टोमॅटो तोडायला माणसं भेटलेले आहे, आणि मग त्यांना टोमॅटो तोडायला लावून दिले, आणि आपण इकडे टोमॅटो बांधतोय आता। काल इकडे 9 सऱ्या बांधलेल्या आहे, इकडे आता ताई बांधते, इकडे मी। तर अशा प्रकारे बांधून घेऊ आता सगळे टोमॅटो। मित्रांनो, अशी एवढी टमाटी बांधून झाली निम्मी, तिकडं अजून निम्मे गॅप बांधायचे राहिले, अजून इकडं बाकी। चला आता टोमॅटो निवडून घेऊ। तर मित्रांनो, आता टोमॅटो निवडायला सुरुवात केली, आणि इकडे एवढ्या 3 ठप्प्या निवडल्या, बाकी इकडं कॅरेट आणि इकडं कॅरेट निवडायचे बाकी। तर आम्ही सर्व आता निवडायला बसलेलो। The next day. मित्रांनो, आपण ज्या ट्रॅक्टरमध्ये माल टाकला होता तो ट्रॅक्टर सकाळी 6 वाजताच मार्केटला टच झाला होता। तर मार्केटला लिलाव वगैरे चालू झाले असतील। आपण सध्या बाईकवरती जातोय मित्रांनो। मी 7 वाजता घरून निघालेलो आहे, आणि मी उशिरा निघालो त्याचं कारण म्हणजे आपल्याला चिवला पण घेऊन जायचं आहे शाळेमध्ये। तर बाईकवरती तिला घेऊन जातो, आज तिचा ओपन हाऊस आहे, तर तिच्या शाळेमध्ये जायचं आहे। तर आता मी सध्या खोरीफाट्यावरूनच रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इकडूनच जाते। तर आता खोरीफाट्यावरून जाता जाता मी तुम्हाला आमचा टोमॅटो काय भावाने विकता ते तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर आमचा टोमॅटोचा माल थोडासा आजचा डाऊनच होता, पण तरीसुद्धा तो आज काय लेवलमध्ये जातो आणि आज मार्केटची लेवल काय आहे याचा पण एक आढावा घेऊन जाऊ थोडक्यात। तर चला आता थोड्याच वेळात आपण मार्केटला पोहोचणार आहे। बघू शकता समोरच दिसतंय मार्केट, अवघ्या 100-200 मीटरच्या अंतरावर आपण पोचलेलो आहे। तर गाईज इकडं रस्त्याच्या ह्या साईडनं पलीकडे इकडे पण काही गाळे आहेत, त्यामुळे इकडे पण ट्रॅक्टर आणि पिकअप वगैरे लावलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी माल वगैरे खाली करून टाकलेला आहे आतापर्यंत। तर चला आपण आता सचिनला फोन वगैरे लावू, त्याला शोधू आणि आपला ट्रॅक्टर नेमका कुठं आहे ते बघू। तर सध्या त्यावर मी इथं गाडी थांबवतो आणि त्याला कॉल करतो, आणि बघू नेमका ट्रॅक्टर कुठे आहे। तर गाईज बघू शकता फायनली आपली मार्केटमध्ये एंट्री झालेली आहे, आणि माल आता सध्या खाली करायला शेतकरी घेऊन जात आहेत। मित्रांनो, बघू शकता व्यापारी लोक आले, आता चहा पाणी करायला भरती वगैरे करून ठेवली असेल त्यांनी, म्हणजे हे निवंत झाले आता। तर गाईज इथं एवढ्या साऱ्या बाईक लावलेल्या आहे पार्किंगला, म्हणजे शेतकरी काही बाईकवर आले माझ्यासारखेच भरपूर सारे मंडीमध्ये। तर चला आता ट्रॅक्टर शोधूया, लेट्स गो। तर आपला माल इकडे पाठीमागे खाली झालेला आहे, 500 रुपयाने दिलेला आहे, आणि आम्हाला आता चिवच्या ओपन हाऊसला जायचं आहे शाळेत। तर खूपच उशीर होऊ राहिला, त्यामुळे आता आम्हाला लगेच निघायचं आहे, तुम्हाला जास्त काही व्हिडिओ भेटणार नाही। तर इथं हा ट्रॅक्टर लावलेला आहे, बघू शकता आपण।
इकडं सचिन आहे, इकडं विकले आपण टोमॅटो. तर 500 रुपयाने दिलेले आहे मंडीमध्ये. आज माल कमी आलेला आहे असं वाटतंय. गोल्टी तो ये देखो गाय, ये गोल्टी की पट्टी है, 80 रुपये दर मिला है 20 चाली को. मेन टोमॅटो कितीला गेले? 500 रुपये टोमॅटो दिली. चांगला माल 500 नि गेलाय. हो. हायस्ट दर 600 ते 650 पर्यंत गेली आज. कमीत कमी 400 450 500. तर गाईज आजचा दर इथपर्यंत होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आमचा माल हा थोडा डाऊन होता तरी पण 500 पर्यंत गेलाय, म्हणजे बऱ्यापैकी मार्केट आहे. तर चला आता आम्हाला उशीर होता, आम्ही निघतो. कोणता वर्ग आहे तुझा? तिसरी चाफा. हा का? मध्ये जावं लागलं. बेस्ट स्कोर दिलाय, म्हणजे बऱ्यापैकी इथे स्कोर वगैरे बघायचा असतो आपण. त्यांचा स्कोर वगैरे बघायचा आणि त्यांच्या काही चुका झाल्या त्या बघायच्या. चुका सुधारून घ्या म्हणा असं गायडन्स करायचं आहे. बघू शकता चिवच्या काही चुका झालेल्या आहे अशा. आणि बेस्ट स्कोर आहे तुझा 40 पैकी 33 मॅथमॅटिक्सला. आणि इथं 40 पैकी 38 आहे थर्ड लँग्वेज इंग्लिश. आणि हे काय 30 पैकी 28. आणि इथं हा मराठीचा पेपर आहे, त्याला बघू शकता आपण 40 पैकी 37 पडलेले. म्हणजे 2-3 मार्काचा फरक आहे फक्त. चांगला स्कोर, काही विषय नाही. तर गाईज ही चिवची शाळा. आता आम्ही निघतोय. चला आता कटिंग वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो खूप थंडी होती, घरी काही चहा पिला नाही म्हणून म्हटलं आता अमृतुल्यमध्ये थोडा चहा पिऊन घेऊ. बघू शकता चिव आणि मी चहा पिला. मित्रांनो मी खूपच लवकर गेलो होतो कटिंग करायला. तब्बल अर्धा तास वेट करावं लागला, कारण सलून ओपन होतं 9 वाजता. ओपन झालं 9 वाजता. मग साफसफाई वगैरे झाल्यानंतर मग नव्याने माझी कटिंग करायला घेतली. तर आता मी सध्या खुर्चीवर बसलोय. मग आता मी त्याला म्हणतो सोल्जर कट मारून दे माझी टाकाटकमध्ये. A few moments later. तर चला फायनली सोल्जर रेडी झाला आणि थेट डायरेक्ट दवाखान्यात गेला. तर गाईज आपली शीर भरली म्हणून दवाखान्यात गेलो आणि गोळ्या वगैरे घेतल्या. मग डायरेक्ट घरी निघालो.
A few moments later. मित्रांनो, वणीहून आल्यानंतर कटिंग वगैरे करून आल्यानंतर आता परत टोमॅटो बांधायला सुरुवात केली. आज पण राहिलेल्या अर्ध्या सऱ्या आपण पूर्ण करणार आहे आणि अजून तिकडं बांधायच्या बाकी आहेत. तर आता थोडा क्लोज करून तुम्हाला टोमॅटो दाखवून देतो. अशी फुलकळी लागलेली आहे. या स्टेजला टोमॅटो सध्या टोमॅटो पण लागायला सुरुवात झाली. मित्रांनो, सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. बघू शकता सूर्य मावळायला चाललाय आता. आणि आता आम्ही पण घरी निघालोय. जेवढ्या आपल्या टोमॅटोच्या सऱ्या राहिल्या होत्या, जेवढा फाउंडेशन तयार केला होता आपण, तेवढ्या तरी सऱ्या बांधून झालेल्या आहे आज. तर चला, आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.